छोटं कुटुंब सुखी कुटुंब, हम दो हमारे दो या वाक्यांनी रंगलेल्या भिंती आपण लहानपणापासूनच पाहतोय. प्रचंड मोठी आणि वेगानं वाढणारी लोकसंख्या हा भारताच्या प्रगतीसमोरचा मोठा अडथळा ठरत होता. म्हणूनच देशाची प्रगती करायची असेल तर लोकसंख्येची वाढ थांबायला हवी या उद्देशानं प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना हळूहळू यशही आलं. लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला, पण आता काळाची चाकं उलटी फिरवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. आता 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला, नाहीतर निवडणुका लढायला येऊच नका, असं सरकारनं सांगायला सुरुवात केलीये. असं का होऊ लागलंय पाहूयात. 2 पेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना निवडणूक लढता येणार नाही आणि 2 पेक्षा जास्त मुलं नसतील तर निवडणूक लढता येणार नाही. या 2 पैकी योग्य पर्याय निवडा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय निवडाल? अर्थातच पहिला पर्याय निवडाल ना. जास्त मुलं असतील तर तुम्ही नेते बनूच नका असा संदेश तुम्हाला योग्य वाटला असेल. पण आंध्र प्रदेश सरकारला मात्र तसं वाटत नाही आणि म्हणूनच आंध्र प्रदेश सरकार आता नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे आणि त्याचं सुतोवाच केलंय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी. 2 पेक्षा जास्त मुलं असल्याशिवाय आंध्र प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही. म्हणजे एखाद्याला आंध्र प्रदेशात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांना 2 पेक्षा जास्त मुलं असायलाच हवी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. शिवाय ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांच्यासाठी नव्या योजना लागू केल्या जातील. त्यांच्या कुटुंबाला अधिकचा तांदूळ दिला जाईल. शिवाय इतरही योजनांचा लाभ त्यांच्या कुटुंबाला दिला जाईल असं चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील जनतेला सांगितलंय. गेली 30 वर्ष 2 मुलांहून अधिक मुलं असलेल्या व्यक्तीला आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढायला कायद्यानं बंदी होती. याच कायद्याला चंद्राबाबूंचाही पाठिंबा होता. पण 2च महिन्यांपूर्वी चंद्राबाबूंच्या सरकारनं हा कायदा रद्द केला आणि आता तर त्यांनी या कायद्याच्या पूर्णपणे विरोधी भूमिका घेत 2 मुलांपेक्षा जास्त मुलं नसतील तर निवडणूक लढवायलाच बंदी घातलीय. पण चंद्राबाबूंना हे का करायचंय? भारतीय लोकसंख्येत सध्या तरुणांची संख्या मोठी आहे, पण मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण आता कमी होतंय. त्यामुळे 2047 पर्यंत भारतातील तरुणांची संख्या कमी होईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे देशाच्या प्रगतीचं एकूण संतुलन पूर्णपणे बिघडेल. जपान, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. तशी परिस्थिती भारतात नको, म्हणून भारतात अधिक मुलं जन्मायला हवीत असं चंद्राबाबूंचं म्हणणं आहे. 2 पेक्षा अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी चंद्राबाबू नायडू जरी इतर देशांचे दाखले देत असले तरी त्याची खरी कारणं मात्र आपल्याच देशात दडली आहेत. लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांचा सध्याचा प्रजनन दर आहे 1.71 इतका. भारताचा एकूण प्रजनन दर आहे 2.1 इतका. तर उत्तरेकडील मोठ्या राज्यांचा प्रजनन दर आहे 2.4%. म्हणजेच उत्तरेच्या तुलनेमध्ये दक्षिणेतील राज्यांची लोकसंख्या ही कमी राहिली आहे. उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळं त्यांचे लोकप्रतिनिधीही जास्त निवडले जातात. याशिवाय लोकसंख्या जास्त असल्यामुळं उत्तरेकडील राज्यांना अर्थसंकल्पातही मोठा फायदा मिळतो. दक्षिणेकडच्या राज्यांची उत्पादकता जास्त असताना सुद्धा दक्षिणेतील राज्यांना मात्र डावललं जातं. म्हणूनच दक्षिणेतील सर्वच राज्य सध्या लोकसंख्या वाढीच्या बाजूने आहेत. दक्षिणेतील इतर राज्यांचा सुद्धा चंद्राबाबूंच्या या निर्णयाला पाठिंबा आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन सुद्धा अधिक मुलं जन्माला घालण्याच्या मताचेच आहेत. पण लोकसंख्येची वाढ करणं किंवा लोकसंख्येची वाढ रोखणं या सहज आणि लगेच होणाऱ्या गोष्टी नसतात आणि त्याचे परिणामही दूरगामी असतात. आणि म्हणूनच चंद्राबाबूंच्या या भूमिकेनं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 2 पेक्षा अधिक मुलं जन्माला घातली तर महिलांवर त्याचे सगळ्यात जास्त परिणाम होतील. महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य याचे प्रश्न गंभीर बनतील. महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा अरुंद होतील. गरिबी आणि अधिक मुलं हे चक्र आणखी गडद होईल. देशाच्या संसाधनांवर अधिक जास्त ताण येईल. उत्पादन क्षमता वाढली नाही तर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. बेरोजगारीचा दर आटोक्यात ठेवणं सरकारसाठी कठीण होईल. लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्येमधील घट हे प्रश्न जागतिक आहेत, पण त्याची उत्तरं मात्र स्थानिक पातळीवरच शोधावी लागतात. जपान, दक्षिण कोरिया
या देशांची भारताशी कोणत्याही निकषांवर तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे या देशांचा विचार करून आत्ता या घडीला आपण लोकसंख्या वाढीला आमंत्रण देणं हे योग्य आहे का याचा नीट अभ्यास व्हायला हवा. सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत फक्त राजकीय हेतून निर्णय घेतले तर भविष्यात फायद्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता जास्त असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.